सा जा की तो सिंगई डोळे आता वाचे नारायण वदित सादर काळपास साचा सुखे अभंग माझ्या भक्तांचे मालक पंढरीश्वर परमात्मा त्यांचे लढीवाळ भक्त किंबहुना किंबहुना ज्या पंढरीश्वर पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. नाथ बाबांचा जर विचार केला जर ज्या नाथ बाबांच्या अभंगाची अंगाई गात 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 अख्खा महाराष्ट्र झोपी जातो माय बापा. ज्या नाथ बाबांच्या अभंगाची अंगाई गात गात अख्खा महाराष्ट्र झोपी जातो आणि त्याच नाथ बाबांच्या अभंगाची भोपाळी गात 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 अख्खा महाराष्ट्र जागा होतो. ते पैठण निवासी पैठण ग्रामवासी सकल जनबोधक संसार गतिरोधक एकनाथ महाराज विठ्ठला करतात. सकल संता माझी असणारी पैठणची वारी आहे आणि ते निरोबर आहे. सांगतात सकल संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा असा अधिकार ज्यांचा ते पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात, तुम्हा आम्हाला जाग करण्याचं काम करतात. नाथ बाबा सांगतात बाबा हो हा काळ आहे, हा काळ मात्र तुम्हा आम्हाला कोणाला सोडणार नाही. कारण का येत नाही गुरु आले अवतार एरते पामर जीव किती देवाना अवतार कार्य घेतलं देवालाही अवतार कार्य संपावं लागतं. म्हणून नाथ बाबा सांगतात बाबा हो महाराज सांगतात की हा काळ आहे हा प्रत्येकाच्या उशाला येऊन बसणार आहे. महाराजांनी प्रतिपादित केलं नाही येऊन या काळ बैसला सी करमळ्याला महाराजांनी असं नाही सांगितलं. आणि सावध बसत चला. कीर्तनामध्ये आनंदानं अगदी पाठीचा कणासा ताट असला पाहिजे आणि चेहऱ्यावरती स्मित हास्य असलं पाहिजे. या जन्मावर या जगण्यावर स्वच्छता प्रेम करावे. नाहीतर काही लोक अशी असतात कीर्तनाला गेल्यानंतर सिच्युएशन तीच असते, वास्तुशांतीला गेले की ती सिच्युएशन असते, सगळीकडे जायला तिकडे सिच्युएशन तीच असते. मला टेन्शन कधी कधी येतं यावं कधी सांगावं कधी. विठ्ठल पहिला मुद्दा माझ्या कीर्तनातला आहे का कीर्तन फार झाली कीर्तन चालू आहे. एक गोष्ट लक्षात घ्या या कीर्तनातला एक तरी मुद्दा तुमच्या उमरेच्या आतमध्ये गेलं पाहिजे त्यावेळेस या कीर्तनाचं सार्थक झालं. एक तरी मुद्दा उमरेच्या आत गेला पाहिजे. ऐका त्या पद्धतीने विचार करा. प्रपंच एवढा मोठा करा एवढा मोठा करा की तुमच्या घराला चांदीचा पत्रा असला पाहिजे. एवढा मोठा प्रपंच करा तुमच्या घराला चांदीचा पत्र असला पाहिजे आणि त्याच घराच्या चौकटीला उमरा सोन्याचा असला पाहिजे आणि त्या उमरेच्या आतमध्ये एक तरी हरिभक्ती करणारा पोरगा जन्माला आला पाहिजे.
एक तरी हरिभक्त पाहिजे. असं मोकळ्या मनाने टाळ्या वाजवा, त्याला रोड टॅक्स इन्कम टॅक्स काय नसते. आणि हे आपण शिवाजी महाराजांच्या काळात राजमाता अहिल्यादेवीच्या काळात नाही त्यानं एक बरं आहे. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणले असतील उंदरगावकर चला किल्ला घ्यायचा जायचंय. गडी म्हणलं असतं महाराज व्हा पुढं अजून बरंच चालू आहे. विठ्ठल सावधान कीर्तन ऐकाय महाराज सांगतात येऊन या काळ बैसलासी मुसा जा की तोसी कैसी डोळे आता तू डोळे झाकून बसू नकोस. काही लोक नाथ बाबांकडे गेले. महाराज तुम्ही म्हणताय काळ येऊन बसलाय आणि तो काळ आम्हाला घेऊन जाणार आहे, मग आम्ही काय केलं पाहिजे. महाराजांनी त्याचं उत्तर दिलं वाचे नारायण वंदे तो सादर काळ पास साचार चुकीने. काही लोक पुन्हा पुढे आली. महाराज हा प्रपंच आहे वाया हा संसार करीसी हाव भरी काळाची तो फेरी निकट आली. एका जनार्दनी नको आता याती संसार फजिती जन्म दुःख. या प्रपंचामध्ये जीवाचा हव्यास होतो म्हणून तू प्रपंचात गुरपडत बसू नकोस. याचा अभंगाचा पूर्ण सार आहे वाचे नारायण वदितो सादर काळपास साचार चुकेजने. असा अभंगाचा सरळ शब्दाच्या भावार्थ झाला. आपलं कीर्तन विठ्ठल ऐकायचं काय माहितीये का माय कीर्तनाचं वर्म कळायला पाहिजे. आणि या कीर्तनामध्ये येत असताना प्रथम सोशिला गर्भवास प्रथम सोशिला गर्भवास महाराज सांगतात प्रथम सोशिला गर्भवास काय सांगा दुःख महाराज सांगतात की तुम्ही आम्ही सावध झालं पाहिजे आणि भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं कीर्तन कशानिमित्त आहे वक्त्याचं आद्य कर्तव्य त्या न्यायानं सांगून जाईन. कैलासवासी किशन राजाराम मोरे दादांचं हे श्राद्ध आहे. दादांना जाऊन तुमच्या माझ्यातून 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार त्यांच्या पत्नी विमलताई असतील, मुलगा नवनाथ दादा असतील आणि त्यांच्यानंतर कैलासवासी झालेला सगळा परिवार असेल, विजय भाऊ असतील, लताताई असतील, सुवर्णाताई असतील. खऱ्या अर्थानं या परिवारावरती दुःख यावं तेवढं कमी आहे, पण भगवंताची साधना व्हावी, भगवंताचं चिंतन व्हावं हा शुद्ध आणि परमार्थिक हेतू हृदयामध्ये ठेवून या परिवारातून खऱ्या अर्थानं कीर्तन आयोजित केलंय. माय बापा हो, हे ज्या काही सगळ्या गोष्टी घडत असतात चांगलं करायला गेलं तरी वाईट घडतं महाराज.
चांगलं करायला गेलं तरी चला अगदी सावध व्हा. कीर्तन सुरू झालं ते म्हणाला एवढं वेळ काय चालला होता, एवढा वेळ त्याच्या अगोदरची योजना चालली होती. कुठलंही काम करताना योजना असती, हल्ली योजनेत सगळं काम झालंय. करेक्टच कार्यक्रम आहे विठाला. या सगळ्या गोष्टी आहे या प्रारब्धहीन आहे. आता अगदी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये उदाहरण पटवून देऊन पुढे निघून जाईल की श्रावण बाळ आहे आणि श्रावण बाळाच्या वडिलांनी श्रावण बाळाला बोलले, श्रावणा अरे आमचं वय झालं रे, आम्हाला आता दिसत नाही, आता चालवत नाही, आता आम्हाला मात्र तीर्थयात्रा करायची, काशीला जायची इच्छा आहे रे. श्रावण ऐका, प्रारब्ध काय असतो. प्रारब्ध हे कोणाला सोडत नाही, जे प्रारब्धात ठेवलंय ते घडणारच आहे. श्रावण बाळानं आई वडिलांना त्या ठिकाणी खांद्यावरती घेतलं. तुम्हाला सगळ्यांना कथा भाग आहे, मला फक्त पुढे निघून जायचंय. श्रावण बाळानं आई वडिलांना खांद्यावर घेतलं. जंगलामध्ये अभयारण्यामध्ये श्रावण बाळाचा मुक्काम आहे. रात्री 10 वाजता बापानं प्यायला पाणी मागितलं आणि श्रावण बाळ बापाला पाणी पिण्यासाठी आणण्यासाठी निघून गेला. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, बापानं पाणी मागितलंय, दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? बोलत चला गेले, अपडेट राहत चला. मला लय मरगळ आली म्हणून मला लय टेन्शन होतं. म्हणजे असं दिलं पाहिजे ना, बापानं पाणी मागितलंय दिलं पाहिजे म्हणून श्रावण बाळानं हातामध्ये झारी घेतली आणि ते कार्य करण्यासाठी गेला. आता हे काम पुण्याचं की पापाचं? बोलत चला जरा सगळीच. काम कशाचं आहे? बापाला पाणी देणं, महाराजाला पाणी देणं पुण्याचंच काम आहे सगळीकडे काम. मग पाणी आणायला गेला. काय घडतंय काय सांगता येत नाही जीवनामध्ये, सगळ्या प्रारब्धहीन गोष्टी आहेत. श्रावण बाळ समोर गेला आणि पाण्यामध्ये झारी बुडवली आणि दशरथ राजाचा बाण तिकडून आला आणि त्या श्रावण बाळाचं हृदय छेदून निघून गेला. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, मला उत्तर द्या. श्रावण बाळ पुण्याचं काम करायला गेलता का पापाचं काम करायला गेलता? हे पुण्याचं काम आहे. मग पुण्याचं काम करायला गेल्यानंतर तरी सुद्धा हे घडतंय, याच कारण असं आहे की माय बापा हो, या सगळ्या गोष्टी प्रारब्धहीन आहेत विठ्ठल. त्या प्रारब्धात आहे. जे जे लिहिले प्रारब्धे ते न चुके, कर्म कधी होणारा सारखे बुद्धी, कर्म रेखा टळेना. त्या न्यायानं सगळ्या गोष्टी या परिवारामध्ये घडत आल्या. बघता बघता आज 1 वर्ष पूर्ण झालं. दादा मात्र तुमच्या माझ्यातून निघून गेले. आज क्षणाक्षणाला आठवण यावी त्या देव माणसाची. खऱ्या अर्थानं फार मोठं दुःख असतं बाप जीवनातून जाण्याचं. आणि एक मराठीत म्हण आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, मी सोलापूर जिल्ह्यातला आहे म्हणूनच सांगतो ठणकावून. आपल्यात म्हण आहे, ज्याचं जळतं त्यावेळेस कळतं, पण हे जळतं त्यावेळेसच कळतं माय बापा. जाऊन विचारा, ज्याचा बाप गेलाय त्याला बापाची किंमत. आणि एक वाक्य आजच्या कीर्तनातला ऐका, माणसं पूर्वी माणसाला बस स्टँड वर सोडायला गेली की माणसाच्या डोळ्यातनं पाणी यायचं, माणसांना वाईट वाटायचं. पण माणसांना आता मशानभूमीत सोडायला गेले तर त्याचं वाईट वाटत नाही. हा काळ वाईट निघालेला आहे. पूर्वी माणसं बस स्टँड वर सोडायला गेली. ऐका, अगदी माणसं एखादं फुल आहे आणि त्या फुलावरती एखादी फुलपाकळी येऊन बसावी, माझ्यासारख्याला वाटावं मोबाईल काढावा आणि त्या फुलपाकळीचा एक फोटो काढावा. एवढा क्षण लागूस तर ते मोबाईल काढूस तर आणि फोटो काढूस तर क्षणार्धामध्ये ते फुलपाकळी उडून घेते जाते. तशी माणसं अगदी क्षणभंगुर हे गायन
क्षणाचा भरोसा नाही. अगदी क्षणार्धामध्ये हा देह सोडावा लागतोय. या योगाची लक्षण आहेत. किंबहुना नाथ बाबा सांगतात जन्माले बाळ त्याची वाट पाही काळ. जन्माला आलेल्या बाळाच्या पाठीमागे काळ लागलाय. बघता बघता व्यक्तीने गेली आणि गेल्यानंतर व्यक्तीला भिंतीला आणून टेकवलं आणि टेकवल्यानंतर सगळी पाहुणे रावळे गोळा झाली. काढा काढा म्हणते याचा झाला भूमीवार. किंबहुना मशानीने होनी भडकली देवणी. मशानीने होनी भडकली देवणी. येते पोर येते पोर मशानीने मशानामध्ये नेण्यात आलं. आवाज द्या थोडा. मशानात नेल्यानंतर भडाग्नी नावाचा अग्नी लागला. लक्ष द्या एकदा टाळ करायचं सगळं. भडाग्नी नावाचा अग्नी लागला आणि अग्नी लागल्याबरोबर सगळी शरीराची होय माती कोणी न येते सांगा ती. शरीराची माती झाली. काही कर्म आहेत. काही तिसऱ्यापर्यंत कर्म केले जातात. काही 10व्या पर्यंत आणि श्राद्धापर्यंत. 3 दिवसाचे 3 पिंड पाडले. 10व्या पर्यंत 10 पिंड झाले. आवाज द्या. आणि 10वा झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या महिन्याला येतं त्याला मासिक म्हणतात. 11 मासिक पूर्ण झालं की येतं त्याला श्राद्ध म्हणतात. आज दादांचं श्राद्ध आहे. गेली 1 वर्ष झालं. एवढा काळ सगळ्या गोष्टीनं काळाच्या ओघानं सगळ्याला घेऊन देव निघून गेला. आणि मग खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षणाला एकटं वाटावं. बाप नावाचा आधार होता. ऐका माय बापा हो, देवानं आपल्याला 2 खांब दिले. ते एक म्हणजे बाप नावाचा आणि दुसरा म्हणजे आई नावाचा. आई नावाचा खांब आहे आणि बाप नावाचा खांब आहे. जोपर्यंत बाप नावाचा खांब जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला आधार कोणाला मागायची गरज नाही. आणि ज्यावेळेस आई नावाचा खांब निघून जाईल त्यावेळेस मात्र माया मात्र तुम्हा आम्हाला कधीच भेटणार नाही. आई ती आई आहे आणि बाप तो बापच आहे. बापानंतर आधार कोणाचा नाही. शास्त्र सांगतो पंढरीशी जाणे एक वेळा एक वेळा पंढरीशी जाणे एक वेळा. ओ एक वेळा पंढरीशी जाणे द्वारकेच्या
काशी असेल, गया नावाची असेल, सगळी तीर्थ करायची. हे तीर्थ का करतात तुम्हाला माहित आहे का? तीर्थ का करायचं असतं? तीर्थ आपल्यावर कृपा करतं, तीर्थ आपल्यावरती आशीर्वाद धरतं, म्हणून तीर्थाला जातात. पुण्य प्रदान करण्यासाठी तीर्थाला जायचं. पण शास्त्र सांगतं बाबा हो, एकदा पंढरपूरला गेल्यानंतर ते पुण्य मिळतं. पण ऐक, जर समजा बापाच्या चरणावर डोकं ठेवलं, पिता ही धर्म, पिता ही स्वर्ग, पिता ही परमतप, पितरी प्रीतिमा पडणे, प्रियंते सर्व देवता, ही सगळी दैवत आहे. बापाच्या चरणावर डोकं ठेवलं की सगळी दैवत प्रसन्न होतात. म्हणून माय बापा हो, बाप नावाचा आधार आहे. आणि या सगळ्या परिवाराला दादा मात्र सोडून निघून गेले. बाप म्हणजे कोण आहे? बाप म्हणजे भाजीसाठी घेतलेलं मीठ आहे. बापाची व्याख्या आहे का? बाप म्हणजे भाजीसाठी घेतलेलं मीठ आहे. बाप म्हणजे भाकरीसाठी घेतलेलं पीठ आहे. आणि बाप म्हणजे तुम्हा आम्हाला जीवन कसं जगावं हे शिकवणारं चालतं बोलतं व्यासपीठ आहे. काय आहे बाप? चालतं बोलतं व्यासपीठ, सजासजी शिकून जातो बाप. आणि असा महान बाप आहे. बाप मात्र देवा घरी निघून गेला. मग माय बाप पुन्हा विचार केला, आज श्राद्ध आहे, श्राद्धाच्या आदल्या दिवशी त्या जीवात्म्याचा विचार केला. आता ऐका, सगळ्यांनी लिंक लावून घ्या. आपल्याला तिथं जायचंच आहे भाऊ, काय आपण अमर नाही राहणार. आपल्याला त्या स्टेशनला जायचंय. श्राद्धाच्या आदल्या दिवशी जीवाला चित्रगुप्ताच्या दरबारामध्ये हजर केलं जातं. कुणाच्या मेरे देशवासियों, सोना पितल के भाव में बेचे. बोलत चला जरा. कोणाच्या दरबारात? चित्रगुप्ताच्या दरबारात हजर केलं जातं. आणि हजर केल्यानंतर चित्रगुप्त विचारतो, ए बाबा कुठल्या गावचा? ते म्हणतो, महाराज मी वेळापूरचा आहे. किती आलेत वेळापूरचे? एकटाच का? हो. अशी यादी असती सुरू तिथं, म्हणजे असे चालू असते यादी. मग पुन्हा विचार, तुम्ही कुठल्या गावचं? सगळ्यांची यादी घेतली जाते. मग तो चित्रगुप्त त्या गेलेल्या व्यक्तीला विचारतो, बाबा उद्या तुझा यम दरबारामध्ये खटलाय, उद्या तुझ्या या जीवनपटावरती उद्या सुनावणी होणार आहे. काय आहे हे? सगळ्याला तिथं जायचं आहे. कोणी कसे काही करा, काही करत बसा. रात्रीच इकडे जावा तिकडे जावा. यम रात्री स्वप्नात आलता माझ्या. यम रात्री स्वप्नात आलता. त्यानं एवढा मोठा हंटर तयार केलाय. त्याला एवढं मोठं खेळ टाकले. त्यानं भजनातलं कोणी खाऊ द्या, भाऊकीच खाऊ द्या, सुट्टीच नाही त्याच्याकडे. तेव्हा सोडत नाही. मग त्या ठिकाणी विचारलं गेलं. चित्रगुप्त म्हणतो, ए बाबा उद्या यम दरबारामध्ये तुझा खटलाय, तुझ्यासोबत काय वकील आहेत का? ऐका माय बाबा हो, आपल्या सोबत 4 वकील आहेत. किती वकील? किती आहेत? 4 वकील आहेत. 4 किती? 4 बांधीलच दिलेत, केसच मुक्ती देऊन टाकली त्यांना. 4 वकील आहेत. 4 आपल्या सोबत. पहिला वकील चंद्र देवता, दुसरा वकील पृथ्वी देवता, तिसरा वकील सूर्य देवता, आणि आता ज्यांचं विसर्जन झालं ते गणपती बाप्पा. हे 4ही वकील आपल्या सोबत आहेत. रात्रीचं काय घडलं, सकाळचं काय घडलं, सगळी अपडेट सुरू आहे. आणि सगळ्या फायली घेतल्यानंतर आज जीवाला यम दरबारामध्ये हजर केलं जातं 12:05 म्हणजे श्राद्धाचा दिवस. सगळ्याला जायचंय तिथं. तिथं सगळ्याचाच खटला निघणार आहे. तिथं गेल्यानंतर यम विचारतो, आज 12:05. ए बाबा कुठल्या गावचा? असं. बर तुझी फाईल कुठे? म्हणजे चित्रगुप्तापाशी दिली. चित्रगुप्ता फाईल घेऊन येतो. व्यक्ती यम जागेवर बसलेला आहे. कडनं टाळकरी असतात तसे 7-8 माणसं त्याचे यमाचे दूत कामाला असतात. आणि साईडला म्हणतो, ए बाबा चल त्याची फाईल बघ आणि सांग कस काय काय झालंय. सगळ्या फायली बघितल्यानंतर ते सांगतो, असं असं याला द्यायचंय. मग त्यावेळेस यम सांगतो, बाबा आता तुझी सुनावणी आहे, पण तुझी शेवटची इच्छा काय आहे? त्यावेळेस तो गेलेला जीवात्मा सांगतो, देवा ज्या ज्या ठिकाणी मी अवतार घेतला, जन्माला गेलो, गाढवाचा जन्म घेतला, ओझ वाहून गेलो, कुत्र्याचा जन्म घेतला, भाकरीसाठी हाडाहाड झाली, जीवनामध्ये फिरत राहिलो, सुखाची प्राप्ती कुठं झालीच नाही. यम म्हणतो, मी तुला बाकीचं गारानं सांगितलं नाही, आता तुझी काय इच्छा आहे मला सांग. त्यावेळेस तो जीवात्मा सांगतो, जन्म मृत्यू फार झाले माझा जीवा, जन्म मृत्यू फार झाले माझा जीवा, जन्म मृत्यू फार झाले माझा जीवा, जन्म मृत्यू फार झाले
पांडुरंगा. देवा फार वेळ आलो. मग तुम्ही म्हणाल महाराज आता त्या ठिकाणी जीवात्मा गेला, पण खऱ्या अर्थानं वाडवडिलांची सेवा, पितृदेवांची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज वाडवडिलांच्या सेवेनं मिळतं काय? ऐका, पंढरपूर सारखं क्षेत्र आहे आणि त्या पंढरपूर क्षेत्राच्या जवळ असणारं मंगळवेढा गावाचं नाव आहे आणि त्या गावामध्ये एक रानोबा नावाचे वारकरी. पितरांच्या सेवेमध्ये किती पुण्य आहे का? माणसं म्हणते नुसती श्राद्ध चाललेत, काय सेवा केल्याचं काय पुण्य मिळत आहे का? की त्या रानोबा वारकरी त्या ठिकाणी मंगळवेढ्यात आहे आणि रानोबा वारकऱ्यांनी पांडुरंग परमात्म्याची निष्ठेनं सेवा केली, वारी केली. वाडवडिलाच्या सेवेचं पुण्य किती असतं ऐका. आणि रानोबा वारकऱ्यानं निष्ठेनं वारी केली, पांडुरंगाची निष्ठेनं सेवा केली. पण ऐका माय बापा हो, रानोबा वारकऱ्याचा अंतकाळ, शेवटच्या काळामध्ये सगळे अंतरुणामध्ये लघवी संडास सगळी अंतरुणामध्ये व्हायला लागली. ज्यांना निष्ठेनं परमार्थ केलाय. प्रारब्ध ही निवड आहे. प्रारब्धात जे जे आहे ते प्रारब्धात प्रत्येकाला भोगावं लागतं. तसं रानोबा वारकरी प्रत्येक प्रसंग आपल्या जीवनामध्ये भोगत येत आहे का माय बापा. आणि ते भोगत असताना एक दिवशीचा प्रसंग आहे. रानोबा वारकऱ्याच्या सुनबाईनं त्यांची सेवा करावी आणि सगळी संडास लघवी अंतरुणात व्हायची. मग होत असताना एक दिवशीचा प्रसंग आहे. सुनबाईनं त्यांची सगळी सेवा केली. केल्यानंतर रानोबा वारकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि सुनबाईंना प्रश्न केला, हे सुनबाई मला सांग, शास्त्र असं सांगतं की कमरेच्या खाली लोकसेवा स्त्रीनं एक तर तिच्या मालकाची करायची, एक तर तिच्या मुलाची करायची, एक तर तिच्या बापाची करायची. पण सासऱ्याची सेवा कमरेच्या खाली करायला शास्त्रानं परवानगी दिली नाही. पण तू माझी कमरेच्या खाली लोकसेवा का केली? त्यावेळेस त्या सुननं दिलेलं उत्तर फार गोड आहे. उत्तर घरी घेऊन जाण्यासारखं आहे. उत्तर जीवनामध्ये आचरण करण्यासारखं आहे. त्या सुननं उत्तर दिलं, मामांजी मी तुमची सेवा माझा मुलगा समजून केली नाही, माझा भाव समजून केली नाही, मी तुमची सेवा माझा बाप म्हणून केली. काय म्हटले? माझा बाप समजून तुमची सेवा केली हो मामांजी. त्यावेळेस त्या सासऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं, हातामध्ये पाणी घेतलं, जल घेतलं आणि भगवंताकडं आपलं मुखकमल केलं आणि देवाला संकल्प सोडला, हे देवा ज्या ज्या वेळेला माझ्या सुनावर संकट येईल त्यावेळेस तू विठेवरून उडी मार आणि माझ्या सुनच्या त्या ठिकाणी कामासाठी धावून ये, असा त्या ठिकाणी संकल्प केला विठ्ठला. आणि संकल्प केल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला संकल्प केल्यानंतर काही काळ निघून गेला आणि रानोबा वारकऱ्यांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर ऐका, पित्राच्या सेवेतलं पुण्य किती आहे, वाडवडिलाच्या सेवेचं पुण्य किती आहे ऐका. मग रानोबा वारकऱ्यांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर एक वर्ष निघून गेलं, दुसरं वर्ष निघून गेलं आणि चोखोबरायांनी माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा देवा तुझी सेवा आहे म्हणून चोखोबराया वारीला निघून गेले. ऐका माय बापा हो. पण सोयराबाईला प्रसूतीच्या कळा जागृत झाल्या. रात्रीची वेळ आहे आणि ज्यावेळेस कळ पोटामध्ये आली, माझ्या पांडुरंग परमात्म्याला त्या गोष्ट समजली गेली. माझ्या पांडुरंगानं सांगितलं, माझ्या रानोबा वारकऱ्यानं मला वचन दिलेलं आहे आणि मी वचनबद्ध आहे. रानोबा वारकऱ्याला वचन दिलंय, त्या सुनावर ज्यावेळेस वाईट वेळ येईल, पित्राच्या सेवेचं पुण्य काय असतंय का म्हणले, मला आता तिथं जावं लागल. पांडुरंग परमात्म्यानं विठेवरून उडी मारली आणि माझा जगाचा नायक, माझा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा केवळ पित्रांची सेवा, वाडवडिलाच्या सेवेचं पुण्य एवढं आहे. माझा जगाच्या मालकानं साडी नेसला, जगाचा मालक, आणि पांडुरंग परमात्मा चोखोबाराईच्या दारात गेले आणि भगवंताने दार वाजवले.
हाक मारले, दार वाजवलं आणि त्याबरोबर सोयराबाईला आतमध्ये प्रसूतीच्या कळात सोयराबाईनं दरवाजा उघडला. पित्राच्या शेवेमध्ये पुण्य किती असतं. आज एका वडिलांचं श्राद्ध आहे, वाड वडिलाच्या शेवेचं पुण्य किती असतं. सोयराबाईनं दरवाजा उघडला आणि पांडुरंग परमात्मा चोकोबाच्या बहिणीचं रूप घेऊन आज घरामध्ये आले. माझ्या जगाच्या मालकानं, ब्रह्मांड नायकानं, ज्याच्या हातामध्ये या विश्वाची सत्ता आहे, असा जगाचा मालक एक नाही, दोन नाही, 27 दिवसाकरता चोखो बराईच्या घरी देवांना बाळणपणाची कपडे धुण्याचं काम केलं. आणि याचं कारण आहे नमतय माता पित्याचे पालन, नमतय माता पित्याचे पालन, नमोदय माता पित्याचे नमोतय माता पित्याचे पालन, नमोत्या वचन सत्यामध्ये. राजाने होतो सारे लावल्यामुळे घाटा विठाला एवढं वाडवडिलांची सेवा, नमोदया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. भगवान परमात्म्यानं वाडवडिलांची सेवा, वाडवडिलांची पित्रांची सेवा केली. माझा पंढरीचा पांडुरंग परमात्म्यानं विटेवरून उडी मारली आणि चोकोबाच्या घरी काम केलं. ही वाडवडिलांच्या सेवेतलं पुण्य आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज एवढी साधना घालण्यासाठी एक जीवनामध्ये लक्षात असलं पाहिजे, माणसानं जीवनामध्ये अहंकार कुठल्या गोष्टीचा राहिला नाही पाहिजे. नाहीतर हल्ली आपल्यात बी घोटाळा झाला. अरे तो का म्हणे आता माझं ठेव बाय समजा लांबनच बघताय, त्यानं चाल पाडली होती का आपल्या जवळच आहे का, मग खाली आता ती चाल महाराजाचं दर्शन घ्यायचं असलं पण पडल्या प्रथा फार अवघड झालं. माणसाच्या जीवनामध्ये नम्रता नावाचा गुण असला पाहिजे. एखाद्याला वाटलं माझी फार मोठी संपत्ती आहे, फार मोठी संपत्ती आहे, त्यानं प्रत्येक गोष्टीला एक जीवनामध्ये लक्ष ठेवलं पाहिजे की किती मोठी संपत्ती असू द्या, किती मोठी धनवृत्ती असू द्या, नेवणी निजविती मचानी, नेवणी निजविती मचानी, हो
पैशाने एखाद्याला वाटलं असं लयच माझ्याकडे गाड्या आहे त्या धंदा उलट आहे त्यानं एवढं वाक्य लिहून ठेवायचं आरशाच्या वर रान असेल त्यातनं जर ऊस ट्रॅक्टर जाऊच दिला नसेल लक्ष द्या टाळ्या जर समजा ट्रॅक्टर जाऊच दिला त्यानं एवढं वाक्य मात्र आरशावर लिहून ठेवायचं काय एखाद्याला आडवं चालला परमार्थात आडवं चालला प्रपंचात आडवा चालला सगळीकडे आडवा चालला एखाद्याचं लेकराचं होत असलं होऊ दिलं नाही त्यानं एवढं वाक्य लिहून ठेवायचं छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि या मृत्यू लोकांमध्ये कोणाला सोडलं नाही आजा मेला पंजा मेला बाप बसला गेला देखत देखत नातो बंधू तोही तैसा झाला जीवनाची व्याप्ती वेगळी आहे का काळ किती मोठा माणूस असू द्या थोडं रिपीट गमय कर काळाला हा काळ प्रत्येकाच्या उशाला बसला 100 पोरं ज्या आईला होती किती पोरं 100 पोरं ज्या आईला होती त्या आईचं नाव आहे गांधारी 100च्या 100 काट्टे नदीला खेळायला गेले अगदी जशी काय दिंडीच निघाले बुवा असे चिखलाचे गोळे घेतले आणि वर घेऊन चालली घराकडं ज्ञानोबा तुकाराम चालले घराकडे असू द्या निघाले घेऊन निघाल्यानंतर घरापर्यंत आले आणि आल्याबरोबर गांधारीला पाहिलं म्हणजे आईला आणि आईला पाहिल्याबरोबर 100च्या 100 पोरांनी चिखलाचे गोळे धड 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 पकवायचे आईच्या समोर टाकले आणि त्यावेळेस आई म्हटली राजांनो आता जी आई असती तर तिला तिनं बोलली असती तिला स्टाईलची परशी आहे बापाने एवढं कष्ट करून आणली पण ती आईच होती आईला पदर राहिला नाही त्यामुळे माया राहिली नाही आईला पदर असावा जिच्या डोक्यावर असतो पदर तिचा जग करता आदर जिच्या डोक्यावर नाही पदर तिचा पांडुरंग नाही करणार डोक्यावर पदर असला पाहिजे नाहीतर अवघड अवस्था आहे आता आम्ही वारीमध्ये परतीच्या वारीला वगैरे असतो परतीच्या वारीला जात असताना बघतो आम्ही आता माणसं एवढी रात्री चालते हे करते तरी माणसं कशी भिवून कसं बी अवघड काळ झाला मग आई म्हटली पोरांनो जेवायला बसा आणि 100 कौरव ज्या आईनं जेवायला बसवली प्रत्येकाच्या ताटामध्ये चपाती पोहे वाढायला लागली 100 लेकरांना जेव घातलं तिनं ऐका काळ किती मोठ्या लोकांना घेऊन जातो मला हा दृष्टांत तुम्हाला द्यायचा आहे आईनं 100 पोरं जेवायला बसवली आणि जो सेवक होता त्या सेवकाला सांगितलं राजा जो माझ्या पोरांनी चिखल आणलाय तो चिखल इतरस्त न टाकून देता त्या चिखलापासून एक हत्ती तयार कर आणि वाळू ठेव तिकडं बर का त्या सेवकानं ऐकलं हत्ती तयार केला आणि खाली लाकडी फळी टाकण्यात आली त्याच्यावर हत्ती तयार केला त्याला चाक बसवली आणि लगेच काही काळानंतर मकर संक्रांतीचा सण आला आणि त्या सणा दिवशी ती गांधारी डोळ्याला पट्टी बांधली होती तिनं त्या गांधारीनं त्या सेवकाला सांगितलं हत्ती तयार झालाय का हत्ती तयार झालाय आणि ती गांधारी त्या हत्तीवर बसली आणि गावामध्ये कुंकवाचा वाण द्यायला गेली पहिल्या काळात असं होतं बरं का म्हणजे वाचनात आलेलं सांगतो पहिल्या काळात असं होतं थोरल्या जावनं धाकट्या जावला वाण द्यायचा ह्या वर्षी मकर संक्रांतीचा आणि पुढच्या वर्षी ह्या जावनं त्या पुढच्या दुसऱ्या जावाला द्यायचा त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे जावाला गॅरंटी होती आपली जावा अजून 1-2 वर्ष जगणार आहे ते आता त्याच्यामुळे एका दिवसाचाच कार्यक्रम झाला वाण घेऊन मोकळ्या झाल्या तिकडं मग असा असताना गांधारी त्या हत्तीवर बसलेले आहे आणि वाण देत असताना प्रत्येकाला कुंकू बोटानं लावत होती पण तिची जाव तिचं नाव काय हो टाळकरी सोडून खाली बसलेली पाठीमाग मंडपातली खाली शेड मधली हा आहेत का जागे हा नाहीतर काय गडी म्हणले असेल कधी फुलं पडते ते कोणा टाका माझ्यावर एकदाची एक जण परवा दिवशी कीर्तन 10 मिनिटं वाढवले बरं का नाना ती म्हणला बरं झालं म्हणलं महाराज तुम्ही 10 मिनिटं वाढवली म्हणजे काय झालं मला फुलं गावली म्हणलं लय उपकार केलं महाराजावर सगळ्यावर काळा अवघड झाला आता तुमच्यातलं चांगलं आहे सगळं पण आमच्याकडे काय नाही असते ते इकडून 4 टाळकरींमध्ये 3 पांडव आपलं चालले असते चाल तूच गा ऐक तू ती बी नाही मनान गात नसते ती दिसल्यावर गाते आमच्याकडे ते लय नादा लागत नाही झालं तिकडे ते सोडून देते ते आणि सोडून दिलं की मग फुला टायमाला करते मग त्याने म्हणायचं महाराज
घड्याळ बिघडलंय का तुझं? काय अवघड कळाय मग परमार्थ कळायला पाहिजे आणि जीवन परमार्थ तुमच्यावर फार गोड आहे. कारण तर सप्त्यातले कीर्तन आलतो त्यावेळेस पाहिलं लोक अगदी आनंदित आहे. चला मला पुढे निघून जायचं वेळ नाही आपल्याकडे. मग गांधारी प्रत्येकाला कुंकू लावत होती आणि कुंकू लावता लावता तिची जाव आली. बोटानं कुंकू लावणाऱ्या गांधारीनं आता मात्र तिची सिच्युएशन बदलली आणि बोटानं कुंकू न लावता तिच्या हातावरून वरूनच कुंकू हास टाकून दिला. आपल्यात संस्कृती आहे हिंदू संस्कृती. एखाद्या स्त्रीला अडचण असेल तरी वरून कुंकू दिलं जातं. नाहीतर आमदाराची बायको असू द्या आणि कुर्बान करणाऱ्याच्या गरीबाची बायको येऊ द्या बोटानं कुंकू लावावं ही आपली हिंदू संस्कृती शिकवते. आपली संस्कृती एवढी पवित्र आहे. मग त्यावेळेस असं झालं. आता जसं म्हटलं ना गर्व माणसाला नसला पाहिजे. त्या गांधारीच्या मनात एक विचार आला. तिला एक गर्व तयार झाला की तिला वाटलं माझी जाऊ म्हणजे कुंती आत्याचे मालक मेरे देशवासियो चिल्डर हे म्हणले सिल्कावाजी धरणं वरडत एकटं सांभाळावणे विठाला करा हरी भक्ती पण इकडं ऐका गांधारीला वाटलं की कुंती आत्या आणि त्या कुंती आत्याचे मालक आवाज देतात दे म्हणजे पंडू राजा पाची पांडवांचे वडील यांची तब्येत खालावत चालली होती. अगदी घरडा लागला. अगदी काही काळात पंडू राजा जातात का काय असं वाटत होतं. म्हणून तिनं वरून कुंकू दिलं. याचं कारण होतं तिला माहित होतं आपली जाव आपल्याला पुढच्या वेळेस कुंकू देणार. काळ किती मोठ्या लोकांना घेऊन जातो एवढं सांगायचंय मला तुम्हाला मोठा. मग घरी गेल्यानंतर कोणत्या आत्यांचा अधिकार तेवढा फार मोठा. कोणत्या आत्याला गेल म्हणले भीमा कृष्णाला फोन लाव. म्हणले नाही फोन लाव मी सांगतोय. म्हणले लगेच मोबाईल काढ व्हॉट्सअपला हाय पाठव. म्हणले नंबर काय. म्हणले 91 30 20 37 76. माझा आहे लावचा लागायचा नाही. लावला फोन. म्हणले कोण. म्हणले कृष्ण. आत्याचं काम आहे. आला ताबडतोब भगवान परमात्मा. आत्या काय काम होतं. म्हणले माझ्या मालकांची तब्येत ठीक नाही आणि माझ्या जावं मला कुंकू वरून दिले तिचं कुंकू मला महागारी द्यायचं म्हणून मालकाला 1 वर्षाचं आयुष्य पाहिजे. आता कृष्ण काय त्याच्या हातात सगळी सत्ता आहे. लगेच काढला व्हॉट्सअपला. लगेच मला यमा ताबडतोब हजर हो. यम धावत पळतच आलं. मला काय जे हरे काय कुठल्या फडावचं असं म्हणले चालेल. म्हणजे काय चाललंय कोणाकडे शिकला होता. म्हणजे आज असं शिकलो. बरं असं कसं काय म्हणले काय चाललंय. काय नाही म्हणले काय काम होतं. म्हणले माझे मामा पंडू राजा यांना 1 वर्षाचं आयुष्य द्यायचं होतं. यम बी हुशारच की हो. यम लगेच मला देवा चालतंय पण म्हणले मला कॅटलॉग बघावं लागेल. काल साया कोणा झाले ते बघावं. पहिल्यांदा गड्यानं कॅम्प्युटर काढला. बघितल्याबरोबर पहिल्या ठोक्याला पंडू राजा. तेव्हा मला घोटाळा झाला. म्हणजे झालं का तू फॉर्म घेत असला माघारी तर मी घेतो. म्हणलं तर करायचं काय. म्हणजे तुम्ही काल सही केली देवा. याचं कारण आहे मला न्यावं लागतंय. खातं बिघडलं जाईल आणि जर तुम्ही जास्तच मला प्रेस केली तर मी खात्यावरनं राजीनामा देतो पण काम करणार नाही. विठ्ठला त्यावेळेस हे म्हणले काहीतरी करता येईल का. देवा काहीच करता येत नाही. ठीक आहे म्हटले जा. आत्यांपाशी गेले. आत्या म्हणले मी मामाला वाचवू शकत नाही मला क्षमा कर. त्यावेळेस कोणत्या आत्याने सांगितलं चालतं ठीक आहे कृष्णा जा. त्यावेळेस भीमाला पुन्हा युद्धला. भीमा भीष्माचार्य जिथं आहे तिथून त्यांना घेऊन इकडं माझ्याकडे बोलवलं असं सांग. भीष्माचार्य जे आले. आत्या काय काम होतं. म्हणले पंडू राजाला 1 वर्षाचं आयुष्य द्यायचं आहे. माझ्या जावं
तिनं मला वरून कुंकूचं वाण दिलंय, मला तिला माघारी देण्यासाठी मालकाला 1 वर्षाचं आयुष्य पाहिजे. असं म्हटल्याबरोबर पुन्हा भीष्माचार्यांनी तेच केलं. लगेच यमाला बोलवलं. यम जेवत बसलो होतं, म्हणजे फुलं पडले असतील, जेवत असेल. आलं तातडीने पण म्हणले काय जयारी, म्हणले जयारी, म्हणले काय काम नाही, म्हणले पंडूराजाला 1 वर्षाचं आयुष्य द्यायचंय. ती यम म्हटलं तुमचं कसं काय डोकी चाललं ना ते. म्हणलं झालं काय, म्हणलं ते चॅनलवाल्याने एकच मुद्दा कसा उचलून धरलाय सगळ्यांनी. म्हणलं असं ही येतोय मला तीच विचारतोय, ती येतोय तीच मला विचारतोय, करायचं काय मी. म्हणले झालं काय, ऐका आता उदाहरण. एका गावात लग्न असतंय आणि 2 पक्षाची 2 माणसं दोन्हीकडे बसलेली असतात. अचानक मंगलाष्टिका सुरू व्हायला आणि लाईट जायला गाठ पडते. लाईट गेल्याबरोबर इकडच्या पार्टीला म्हणतोय काका मंगलाष्टिका थांबवा. MSCBीत फोन लावला, लाईट येईल का. म्हणले काय नाही साहेब, ट्रान्सफॉर्मर जळला, लाईट येणार नाही. दुसऱ्याला लगेच ताव आला, इलेक्शन बुडाल तर त्यानं मोबाईल काढला. मला जय हरी, म्हणले लाईट येईल का. म्हणले येईल की. कशी काय. म्हणले गाव साहेब तुम्ही फोन केल्यावर लाईट कशी नाही, एका झटक्यातच लाईट लावली. इकडच्या गाड्याला टेन्शनच आलं, घामच फुटला. म्हणलं मी फोन लावल्यावर कशी काय लाईट आली नाही. घरी गेला, गाडी लावली, कोऱ्या घेतला, कोऱ्या काढला, दांडा घेतला, गडी धुतला, जाऊन MSCBीत निवार हाणला. तसं यम म्हटला सकाळी कृष्णानं बोलवलं होतं, मला गोष्ट सांगायची नाही तुम्हाला. म्हणलं मला सकाळी कृष्णानं बोलवलं होतं आणि कृष्णाला मी नाही म्हटलोय आणि आता तुमच्या दबावाखाती तर मी त्यांना 1 वर्षाचं आयुष्य सोडलं. कृष्ण म्हणला खाली दांड्यानं काम झालं, गडी सुदर्शन चक्रानंच काम करून म्हणला माझा विठ्ठला. त्यावेळेस भीष्माचार्यांचा अधिकार फार मोठा. उद्या सकाळी पंडूराजाला न्यायचा काळ किती मोठ्या लोकांना घेऊन जातोय काय. आणि सकाळी उठल्याबरोबर त्या पंडूराजाच्या भीष्माचार्यांच्या मांडीवरती पंडूराजांचं डोकं आहे. यमाची स्वारी आली नेण्यासाठी. त्यानं खिडकीतनं दुर्बिणीतनं पाहिलं. म्हणला घोटाळा झाला. म्हणला ही बाव असल्यावर आपलं काय चालत नाही, त्याचा आवाज लय वर आहे, म्हणला म्हणू देत नाही खाली. लय असू दे म्हणले, त्याचं काय टेन्शन घेऊन. म्हणले लगेच गाड्यानं विचार केला, लगेच साधू रूप केलं आणि सांगितलं भिक्षां देहि मां. तुम्ही कोणत्या आत्या बाहेर आल्या भिक्षा देणार, त्यावेळेस त्यानं लगेच पॅटर्न बदलला. म्हणलं आत्या मी म्हणले ब्रह्मचार्याच्या हातची भिक्षा घेतो. म्हणले कुणाच्या हातची घेत नाही. आत्याला आनंद वाटला. म्हणले ज्याची गरज आहे तीच घरात असल्यावर अजून आनंद काय पाहिजे. पकवाच्या गैरहजर राहावं, पकवाच्या टाळकऱ्या संकट यावं, आनंदच वाटणार नाही. गैरहजर मध्ये हजर झाला. तसं म्हटले आतमध्ये ब्रह्मचार्य सांगितलं उठान तुम्ही त्यांना भिक्षा द्या. त्यावेळेस भीष्माचार्याने आपले डोळे झाकले आणि पाहिलं बाहेर उभा आहे तो साधू नसून यम आहे. त्यावेळेस पुन्हा आरोळी आली, भिक्षां देहि मां. अगदी काही काळामध्ये भिक्षा जर आणलीच नाही तर मी माझा प्राण तुमच्या दारामध्ये सोडीन. आत्या गेल्या म्हटले बाबा यांना भिक्षा द्या, कशासाठी हा हट्ट आहे. त्यावेळेस भीष्माचार्यांनी सांगितलं समजा मी त्याला भिक्षा द्यायला गेलो, त्याचं डोकं मांडीवाय ते गेलंच म्हणून समजा. ह्याला जायचं तर जाऊ दे म्हणले, त्याचं काय नाही, पण तुझं जाईल म्हटले. करायचं काय म्हणले. पुन्हा यम वेळ निघून गेली, यम निघून गेला. त्या भीष्माचार्यांनी पंडूराजाला 1 वर्षाचं आयुष्य मागितलं होतं, पण त्या पंडूराजाला भीष्माचार्यांनी 10 वर्षाचं आयुष्य दिलं. ते भीष्माचार्य निघून गेले. पंडूराजा 10 वर्ष जगले, पण पुन्हा कुरुक्षेत्रावरती युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये भीष्माचार्यांच्या अंगामध्ये 117 बाण लागले. दारातीर्थी भीष्माचार्य पडले. भगवान कृष्ण परमात्मा आले, प्रभूजी काय इच्छा आहे. त्यावेळेस सांगितलं युद्धाचं काय सुरू आहे. आता दक्षिणायन सुरू आहे, उत्तरायण येण्यासाठी अजून 4 दिवसाचा अवधी आहे. मी इच्छा मरणे 4 दिवस थांबले, पण पुन्हाही मात्र एवढा मोठा ज्यांचा अधिकार होता, ज्यांनी पंडूराजाला 10 वर्षाचं आयुष्य दान केलं, एवढ्या मोठ्या व्यक्तीलाही काळानं सोडलं नाही. काळ त्याही व्यक्तीला घेऊन गेला अभंगाचं पहिलं जन्म.
समजत नाहीये एवढा मोठा ज्यांचा अधिकार होता त्या असणाऱ्या भीष्माचार्यांच्याही उशाला काळ येऊन बसला. दादा तुमच्या माझ्यातून निघून गेले. एवढी मोठी माणसं निघून गेली, आपल्याला निमूटपणे सहन करावं लागेल. दादा तुमच्या माझ्यातून निघून गेले. ऐका, फार मोठी लोक. एका नदीच्या कडेला एक शेळी आपल्या कोकराला घेऊन चरत चरत आली होती आणि चरत असताना तिचं लहानसं लेकरू होतं, कोकरं होतं, त्या नदीमध्ये खाली पडलं. त्या आईला वाईट वाटलं, माझं लेकरू पाण्यात वाहत गेलं. त्या शेळीनं अन्न पाण्याचा त्याग केला. 4 दिवस निघून गेले. ऐका, हे दुःख तुम्हाला मला निमूटपणे सहन करावं लागेल. ज्यावेळेस 4 दिवस निघून गेले, अन्न पाण्याचा त्याग आहे. 4थ्या दिवशी भला मोठा हत्ती आला आणि त्या नदीच्या पाण्याकडे त्या हत्तीनं पाहिलं. त्या हत्तीच्या डोळ्यातून पाण्याचा एक टिपका आला आणि ऐन वेळेला त्या शेळीनं पाहिलं, त्या हत्तीच्या डोळ्यातून पाणी येतंय. शेळीनं जाऊन विचारलं, हत्ती दादा तुमच्या डोळ्यातून पाणी येतंय, याचं कारण काय? हत्तीनं दिलेलं फार मोठं उत्तर गोड आहे. हत्तीनं सांगितलं, ताई अगं माझा एक मित्र गेल्या आठवड्यामध्ये याच नदीच्या कडेला चरायला आलता आणि तो चरता चरता या नदीमध्ये वाहत गेला. शेळी चट दिशी उठली आणि गवत खात निघून आपल्या घराकडे गेली. याचं कारण आहे, शेळीनं विचार केला, जिथं हत्तीच्या वजनाची या माया नदीमध्ये वाहत जातात तिथं आपल्यासारख्याची काय गत आहे. म्हणून काळ हा प्रत्येकाला घेऊन जातोय. म्हणून महाराज सांगतात, येऊन या काळ बैसलासी उसा जा की तोशी कैसे डोळे. आता बाप नावाचं दैवत आहे. बाप फार प्रेम करतो जगामध्ये. बापा एवढं प्रेम करणारं जगात कोणीच नसतं. आणि हे बाप नेहमी लेकराचं चिंतन, लेकराचं हित साधणारा बाप आहे. ऐका, त्याच्या पद्धतीनं आज दादांचं श्राद्ध आहे. हा, या काळानं दादांना काळ घेऊन गेला. वास्तविक पाहता विचार केला, तुम्ही म्हणाल महाराज काळ हा प्रत्येकाला निवडून गेलाय. अनेक उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर आहे. पण भजन केल्यानं काय होतं ऐका, सांगतो विठ्ठल. ते पैठण निवासी शांतिब्रह्म एकनाथ महाराज, त्यांचा एवढा अधिकार एवढा मोठा फार अधिकार होता त्यांचा की नाथ राया आपल्या गुरुनं थुंकी टाकलेली सुद्धा उखरड्यामध्ये टाकत नव्हते. स्वतः कप्पवात पित स्वीकारित स्वतः स्वीकारायचे. एवढा नाथबाबांचा अधिकार, ज्यांचा जन्म नाथषष्ठीला, ज्यांना वारकरी संप्रदायाचा अनुग्रह षष्ठीला आणि त्यांनी देह ठेवला, तोही षष्ठीलाच देह ठेवला. वाचेनं भजन केल्याचं सामर्थ्य काय आहे ऐका. चवण नावाचा ऋषी आहे आणि त्या चवण नावाच्या ऋषीला पाताळ लोकातली काही लोक घेऊन गेली. चवण समाधीस्थ आहे आणि पाताळ लोकात गेल्यानंतर त्यानं भजन सुरू केलं. या भजनाचं सामर्थ्य एवढं होतं, त्या सर्प लोक जेवढे पाताळातले लोकातले सर्प लोक होते, त्या सर्पांचं सगळ्यांचं विष नाहीच झालं. सर्पांनी मिटिंग घेतली, म्हणले बाबा जर समजा हिनं अजून भजन चालू ठेवलं तर गावातली या मृत्यू लोकातली लोक एवढी विचित्र आहेत. म्हणले साप घेतले, म्हणले बैलाला हसुडानं मारतील. लोकांचं काय, हे भजनाचं सामर्थ्य आहे. म्हणून नाथ बाबांनी भजन केलं आणि त्या नाथांनी भजन करत परमार्थ एवढा मोठा उभा केला. आणि नाथ बाबांनी नाथ षष्ठी दिवशी आपला देह समर्पित केला. आणि त्या ठिकाणी भजनाचं सामर्थ्य एवढं आहे. भजनाची ताकद केवढी आहे. का महाराज म्हणतात की वाचे नारायण वदी तू सादर काळपास साचार चुकीने. का काळाचा फासा, का काळाचा तडाखा या भजनानं चुकवता येतोय. ऐका, नाथांनी देह ठेवला आणि नाथांची तिरडी स्मशानभूमीकडे निघाली. राम बोलो भय राम बोलो, राम बोलो भय राम बोलो, तिरडी निघाली. आता खांद्याला असते ते 3 भाऊकीचे एक पाहुणा असते आणि मग खांद्याला असताना शेजारच्या शेजाऱ्याला पटत नसते, जुळत नसते. शेजारचं म्हणलं का रे, ज्या नाथांना म्हणावं एवढा मोठा परमार्थ केला पण शेवटी आमच्याच खांद्यावर जायची वेळ आली का नाही म्हणावं. या बाबाला वर बसल्या बसल्या कळाला. आता हे काय साधा बाबा होता का काय, तो पाकिट होता. त्यानं निष्ठेनं परमार्थ केलेला होता नाथांनी. नाथ महाराज म्हणले पंत तुमच्या खांद्यावर जावं असा काही नियम नाही. म्हणले तिरडी खाली ठेवा. म्हटले तिरडीवरून खाली ठेवली. बघता काय माझ्या चेहऱ्याकडे मागची मगाशी जांभूळ करून बाहेर आलती.
मागची मागाची आंघोळ केली, पुढची गायब झाली. नाथ बाबा तिरडीवरनं खाली उतरले, घरी गेले. पुन्हा 1 वर्ष देवाचं नामचिंतन घेतलं, देवाची सेवा केली. आणि पुढच्या नाथ षष्ठीला पुन्हा नाथांनी देह ठेवला. आणि मग पुन्हा एकदा तिरडी बांधण्यात आली. माणसाला मरणाची भीती डोळ्यासमोर असली पाहिजे. आणि मरणाची भीती डोळ्यासमोर असली की माणसाच्या हातनं कुठलंच वाईट कर्म घडत नाही. मरण माणसाच्या डोळ्या पुढे असलं पाहिजे. ऐका, मरण डोळ्या कसं पुढे असलं पाहिजे. समजा उंदीर माहिती आहेत का? उंदीर तुम्हाला उंदीर पकडायचं म्हणलं तर त्यात काय ठेवावं लागतंय? काय शेंगदाणे ठेवावं लागतात, काहीतरी ठेवावं लागतं. ते आल्यानंतर त्यामध्ये फसल्यानंतर त्याच्यावरनं उड्या मारत असते, पण त्याला तोंड लावत नाही. त्याला त्याचं काय दिसलंय? मरण दिसलंय, मरण. म्हणून सगळ्यांना अगदी सावधानं चिंतनानं लक्ष घेतलं पाहिजे. मग नाथ बाबांनी दुसऱ्या वर्षी ठेवल्यानंतर पुन्हा तिरडी बांधण्यात आली. होते ते टाळकरी उठले आणि खांदेकरी उठले. म्हणले चला आम्हाला खांदा देऊ द्या. बाकीचे दोघं तिघ जण पुढे आले. म्हणले ए बाबा तुम्ही अजिबात खांदा देऊ नका. ते म्हणले झालं काय आहो? म्हणले काय सुद्धा नाही. म्हणले तुम्ही काय पण खाल्लं बडबड बोलताय. म्हणले आणि ती बाबा तिरडीवर उठून बसते. म्हणले पुन्हा जर या वेळेस उठून बसलं तर करायचं काय? म्हणले आम्ही. म्हणले अजिबात तुम्ही खांदा द्यायचा नाही. ते म्हणले अख्ख्या गावाला आम्ही नेलं, एवढ्याला तेवढं नेऊ द्या. म्हणले बाकी काय कुणाची अपेक्षा नाही. म्हटले बाबा ठीक आहे. म्हणले दिला खांदा, चालले. राम बोलो भाई, राम बोलो, राम बोलो. झाले तिरडी मशानभूमीकडे निघाली. तेवढ्यात एक आजी होती, तिची पोरगी नांदायला पहिल्यांदा निघाली. पहिला शकून आपशकून फार गोष्टी असायच्या. म्हातारे म्हणले रामभाऊ अरे गावात गर्दी कशाची? अगं अक्का तुला कळालं नाही का? म्हणले झालं काय? म्हणले नातराया गेले. म्हातारीनं कडकडाच बोट मोडली. म्हणली मुडद्याला आजच आहे टायमिंग कसं काय गावाला? म्हणली उद्या बिद्या गेलास तर म्हणली माझी पोरगी तर नांदाय गेली असती का नाही? म्हटली नातांना तिरडी उके कळालं भजन करण्याचं सामर्थ्य केवढं असतं. नाथ बाबा म्हणले पंत. ते म्हणलं आता नाही की राव. आम्ही म्हणला गावा नाक्या डोसललंय आम्हाला. म्हणलं आम्ही नाहीच काय बोललो. मग काय झालं? म्हणले ते पुढं म्हातारे म्हणले तिची पोरगी नांदायला जायची आणि ती माझ्या नावानं ओरडायला म्हणून पुन्हा तिरडीवरून खाली उतरले. पुन्हा घरी गेले आणि तिसऱ्या नाथ षष्ठीला सांगितलं तुम्ही मृत्यू लोकातली लोक आहे, तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या खांद्यावर न जाता नाही यमाचा जो फासा आहे त्याच्यामध्ये न अडकता मी माझा देह नाथ सागरामध्ये समाविष्ट करतो. त्या नाथ सागरामध्ये नाथ बाबांनी आपला देह सोडून दिला. त्यांच्यावर काळाचा कुठल्याही प्रकारचा फासा बसला नाही. याचं कारण आहे अभंगाचं दुसरं चरण. आम्ही सुद्धा जीवनामध्ये नामाचरण केलं पाहिजे, नामाची साधना केली पाहिजे.
आणि हेच नाम यासाठी केला होता टास. शेवटचा दिवस गोड करणार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं संत महात्मे सांगतात देवाचं भजन करा, देवाचं नामचिंतन घ्या आणि या नामचिंतनानं जीवाला मुक्ती प्रदान होते. ते नाम गोड आहे. विठोबा हरी विठोबा हरी विठोबा. कैसे डोळे आता वाचे नारायण वदितो सादर. काळपास साचार चुकी जेणे वाया हा संसार. करीसे हाव भरी काळाची तो फेरी निकट आली. म्हणून जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नाम श्रेष्ठ आहे. जीवाला मुक्ती प्रदान करून देणार नाम आहे. आजा मेळा अंत मरणासी आला तोवर स्मरला नाही तुझ. प्राण जाते वेळे म्हणे नारायण त्यास विमान पाठविले. भगवान परमात्म्याचं नाम गोड आहे. म्हणून नाम चिंतन घेतलं पाहिजे. याच्या पलीकड नामाची ख्याती आहे का? देवाचं नाम घेतल्यानंतर काय मिळतं? आता बऱ्याच जणांना ठोबा रखमाय म्हटल्यानंतर बरेच जण असं चाललं होतं. ठोबा चाललंय चालू द्या उक्त असं चाललं नाही. नामाचं महत्व फार आहे. हल्ली लोकांना अवघड झालं. माणसं देवाकडे आकर्षक होत नाहीत. पण लोक हल्ली आम्हाला म्हणतात महाराज हल्ली फार व्याप वाढलो. म्हणजे काय व्याप आहे काय सांगायचं हे आहे ते. आणि गावामध्ये वेगळं आलं की आमच्या भागामध्ये गर्दी तुडून बसते. पोलिस लावून म्हणावं लागतंय मागे जरा. आणि नको ते असलं की माणसाला पुढं नको तिथं आकर्षक बी होत आहे. आणि जीवाला खऱ्या अर्थानं परमार्थ काय ऐका. टाळी वाजवण्याचं पुण्य काय आणि टाळी न वाजवण्याचं पुण्य काय, पाप काय ऐका. टाळी वाजवली, एका आईच्या पोटी जन्माला आले, एक रावण आणि एक बिभीषण. बिभीषणानं टाळी वाजवली म्हणजे देवाचा स्वीकार केला. टाळी न वाजवणं म्हणजे रावणाचं लक्षण आहे. टाळी वाजवत नाही त्याला रावणच म्हणायचं बुवा. टाळी वाजवली बिभीषणानं आणि टाळी वाजवल्याचा प्रताप असा झाला प्रताप की टाळी वाजवल्यामुळं बिभीषणाला लंका मिळाली. टाळी वाजवल्यानं काय झाली? बिभीषणाला लंका मिळाली. आणि टाळी न वाजवल्यामुळं ज्याची होती त्याची जळाली. टाळीचा प्रताप आहे. म्हणून टाळी देवाच्या नावाने चिंतन झाली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे. महाराज सांगतात काळ हा सगळ्याला घेऊन जाणार आहे. काळानं कोणाला सोडले नाही. भीष्माचार्यांचा विचार करा. भीष्माचार्यांनाही काळानं सोडलं नाही. मग वाचन भजन नाथबाबांनी केलं. काळ त्यांना काळाचा स्पर्शही झाला नाही. म्हणून तुम्ही आम्ही एक चित्तानं भजन केलं पाहिजे. चाल कश झाकी तो शिकाईचा झाकी तो शिकाईचा डोळ्याता वाचे नारायण वंदे तू सादर वाचे नारायण वंदे तू सादर वाचे नारायण
विचार करा, जीवनामध्ये आचरण करा आणि जीवनामध्ये आपल्या शेवटचा दिवस काही गोड होईल त्या संबंधानं जीवन आचरण करा. जीवनामध्ये चांगला विचार, चांगला आचार, चांगल्या पद्धतीनं आचरणामध्ये राहा. महाराज सांगतात बाबा त्या पद्धतीने विचार करा. देवाचं नामचिंतन या वाचे नारायण वदितो सादर काळपास साचार चुकविणे वाया हा संसार करीसी हाव भरी काळाची तो फेरी निकट आली. या प्रपंचामध्ये जेवढा जीव गुंतून राहिला गेला त्या जीवाला परमार्थ प्राप्ती होत नाही. म्हणून महाराज सांगतात की बाबा वाया हा संसार करीसी हाव भरी. या प्रपंचाच्या संबंधाने हव्यास करू नका. फलकट तो संसार तेथे सार भगवंत. हा भगवंत हा सार आहे आणि भगवंताचं नाम भगवंताचं चिंतन जीवानं केलं पाहिजे. इतरस्त गोष्टीमध्ये आपली यातायाती करू नका. अभंगाचं
त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं विचार केला तर महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये आचरण करा. त्या पद्धतीनं ही सेवा या ठिकाणी समर्पित करण्याचा योगाला आमचे विभूषण दादा त्यांचा फोन आला आणि ही सेवा निश्चित झाली. त्या पद्धतीनं वेळेचं सगळ्यांनी थोडंसं भान ठेवलं पाहिजे. हल्ली आहे सगळं चाललेलं असतंय कळत असतंय पण वेळ ही महत्वाची आहे आणि त्या वेळेला पुष्पवृष्टी होणे गरजेचं आहे. त्याच्यामुळं आचरणामध्ये चांगल्या गोष्टी असल्या पाहिजेत आणि पुढं माणसाला जात असताना माणसानं वेळेचं भानच असलं पाहिजे. त्याच्यामुळं लयशी करून मी बी शूटिंग लावत नाही असा घोटाळा होतो. ही क्लिपासाठी चालले आहे. चला असू त्या पद्धतीनं आचरण करा. जीवनामध्ये आचरण सगळी टाळकरी मंडळी फार प्रेमाची गोड मंडळी आहेत. मृदुंगाचार्य गोड गायनाचार्य ही गोड आहेत आणि त्या पद्धतीने सर्वांचा आभार मानतो. खऱ्या अर्थानं ज्यांचं श्राद्ध आहे कैलासवासी किसन राजाराम मोरे दादा आज वाजलेला टाळ आज वाजलेला पखवाज
आज दादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली प्राप्त करतोय. टाळ का वाजवावा? का टाळ वाजवला जातो तर जन्मजन्माचा विटाळ जाण्यासाठी टाळ वाजवला जातो. मृदुंग याच्यासाठी वाजवला जातो जो मृदू असून सुद्धा दंग होतो आणि माणसाला परमार्थाकडे खेचतो. याचं नाव मृदुंग आहे. त्या पद्धतीनं हा मृदुंग आहे. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. बाप नावाचा देव आहे. बापानं कुठल्याही गोष्टीची अपेक्षा कधीच केली नाही. किंबहुना अरे मुलाला काय पाहिजे एखाद्या देवाला मागितल्यानंतर देव देईल का नाही सांगता येणार नाही. पण मुलाला काय पाहिजे हे न सांगता आणून देतो. त्या देव माणसाचा म्हणजे तो देव माणूस म्हणजे बाप आहे. बाप नावाचं दैवत आहे. एखादं फार मोठं लग्न असू द्या आणि त्या लग्नामध्ये 5-25 लाख रुपये खर्च करून बापाला लग्न करू द्या पोरीचं आणि त्या लग्नामध्ये त्या बापाच्या अंगावर चांगले कपडे दिसतील यात नवल नाही. पण त्या कपड्याच्या आतमध्ये जाऊन बघा जुनाच बनेल त्या बापाच्या अंगावर दिसेल तुम्हाला. बाप फार प्रेम करतो. बापासारखं प्रेम जगामध्ये पुन्हा मात्र कोण करणार नाही. बाप तो बापच आहे. पोरगी नांदून येऊ द्या. पोरगी दारात आली आल्याबरोबर पत्तीला उठवता अगं ऐकलं का चिमणी आली. तिची पहिली शाळा झाली नाही. त्या पोरीवरती तुकडा ओवाळून बाप बायकोला आतमध्ये घ्यायला लावतो आणि तिच्या तोंडावर हात फिरवून कडकडा बोट मोडतो. जिची पहिली शाळा झाली नाही त्या पोरीला बाप म्हणतो माझी वकिलीन आली माझी साहेबीन आली. एकदा बाप गेला तिच्यासाठी हे शब्द संपूर्ण गेले. म्हणून जीवनामध्ये आचरण करा. एक काम कराच्या कीर्तनातनं ज्या वेळेस तुम्ही घरी जाल आणि घरी गेल्यानंतर तुमचा वयस्कर बाप असेल बापाच्या चरणावरती डोकं टेकवा आणि कडकडून राजांनो बापाला बिठी मारा. अरे सकाळ उठल्यानंतर बापाला आंघोळ घाला. ताड जेवणाचं समोर नेऊन द्या. काय माहित त्या बापाची तुमची कधी शेवटची भेट असेल कधी शेवटची आंघोळ भेटेल काय माहित आहे. हा काळ कधी कोणाला घेऊन जाईल. म्हणून जीवनामध्ये चांगलं जगा. पंढरपूरची वारी करा. गळ्यात तुळशीची माळ घाला. राजा हो जीवनाचा खेळ सोपा नाहीये. हा भगवान परमात्म्यानं मांडलेला खेळ आहे आणि त्याच्या खेळामध्ये आपण सर्वजण लोक आहोत. तो खेळ खेळत राहिलाय. आपण फक्त उड्या मारायचं काम करतोय. जीवनामध्ये आचरण करा. पंढरीची वारी करा. गळ्यात तुळशीची माळ घाला. पांडुरंगाचं व्रत करा. एकादशी व्रत करा. जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने आचरण करा. भजन करा. नामचिंतन करा. गावामधले गावपणा टिकवून ठेवा. मित्रांमधलं मित्रत्व टिकवून ठेवा आणि नाती संबंध घट्ट करत चला जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनाचा आनंद घेता येईल. असं जीवनामध्ये आचरण करा. सगळ्यांचं दर्शन करतो. सगळ्यांनी गोड साथ दिली. या ठिकाणी आमचं YouTube चॅनल आहे. चॅनलला या ठिकाणी शूटिंग चालू आहे. फार गोड असं रंग कीर्तनाचा हे YouTube चॅनल आहे. फार गोड त्यांचे आयोजन नियोजन असतं. त्यांचे आभार मानतो. सगळ्याचं आभार मानून आणि झालेली सेवा माझे गुरु वेळापूर निवासी सद्गुरू वाहिनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर